आज आपण बायबॅक ऑफ शेअर्स या प्रकरणातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचे सोल्युशन याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण जो प्रॉब्लेम यासाठी निवडलेला आहे त्याचं स्वरूप आपण पाहणार आहोत. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ मिस सुमेधा लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2018. हे खाली आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 मार्च 2018चं. लायबिलिटी साईडला इक्विटी शेअर, सिक्युरिटी प्रीमियम, जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, 10% डिबेंचर्स, बँक लोन आणि सन्ड्री क्रेडिटर्स असे घटक दिलेले आहेत. त्यानंतर ॲसेट साईडला फिक्स्ड ॲसेट, इन्व्हेस्टमेंट, बँक आणि अदर करंट ॲसेट असे घटक दिलेले आहेत. त्यानंतर खाली म्हटलं आहे द कंपनी डिसाइडेड टू बाय बॅक इट्स इक्विटी शेअर्स फॉर दिस पर्पज. द कंपनी टूक द फॉलोइंग स्टेप्स. म्हणजेच कंपनीला काय करायचं आहे, बायबॅक करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि खालील स्टेप्स त्यांनी घेतलेले आहेत. पहिल्यांदा इशूड 3000 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 ईच ऑफ अ प्रीमियम ऑफ 5%. 3000 8% प्रेफरन्स शेअर्स म्हणजे ₹100 एक आहे असे 5% प्रीमियमने इश्यू केलेले आहेत त्यासाठी. त्यानंतर इशूड 2000 10% डिबेंचर्स ऑफ ₹100 ईच ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. 2000 10% डिबेंचर्स काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत, ज्याची किंमत आहे ₹100 आणि ते 10% प्रीमियमनं काय केलेत, इश्यू केलेले आहेत. त्यानंतर इट सोल्ड 70% ऑफ द इन्व्हेस्टमेंट ॲट अ प्रॉफिट ऑफ 10%. इन्व्हेस्टमेंट जे आहेत ते इन्व्हेस्टमेंटपैकी 70% इन्व्हेस्टमेंट काय केलेले आहेत, विकलेले आहेत. कशा विकलेले आहेत तर 10% प्रॉफिटनं विकलेले आहेत. खाली आपल्याला विचारलं आहे मॅक्झिमम नंबर ऑफ ॲज सर्टेन मॅक्झिमम नंबर ऑफ इक्विटी शेअर्स दॅट कॅन बी बॉट बॅक. किती शेअर्स आपण बॉट बॅक करू शकतो ते आपल्याला विचारलं आहे. त्यानंतर मॅक्झिमम प्राईस इट कॅन ऑफर बाय द बॅक, म्हणजेच त्याला मॅक्झिमम किती ऑफर देऊ शकतो. आणि शेवटी म्हटले 5 जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ कंपनी. सुरुवातीला आपण मॅक्झिमम किती नंबर्स आपण बॉट बॅक करू शकतो आणि मॅक्झिमम प्राईस किती देऊ शकतो त्याचं कॅल्क्युलेशन वर्किंग नोटद्वारे बघणार आहोत आणि नंतर आपण काय करणार आहोत, जर्नल एंट्री करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला प्रथमतः बॉटबॅक केलेले किंवा किती शेअर्स आपण बॉटबॅक करू शकतो त्याचं कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. कॅल्क्युलेशनमध्ये 2 क्रायटेरिया या ठिकाणी आपण यूज करतो आहे. प्रथमतः 25% ऑफ द पेडअप कॅपिटल अँड फ्री रिझर्वची जी काही अमाऊंट आहे ती आपण कॅल्क्युलेट करणार आहोत आणि नंतर ओन फंडातून हाफ लोन फंड वजा केल्यानंतर येणारी अमाऊंट आणि या दोन्हींची तुलना करून जी आपल्याला कमी अमाऊंट असेल ती या ठिकाणी काय केली जाईल, बॉटबॅक केली जाईल. त्यामुळं तोही भाग या ठिकाणी आपला महत्त्वाचा असणार आहे आणि 25% त्याचं कॅल्क्युलेशन आपण नंतर करणार आहोत. सुरुवातीला प्रथमतः पेडअप कॅपिटल आणि फ्री रिझर्व जो आहे त्याच्या 25% अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करतो आहे. प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी आपल्याला अमाऊंट दिसतात आहे. शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे 50 लाख, त्यानंतर सिक्युरिटीज प्रीमियम 5 लाख, जनरल रिझर्व 20 लाख, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 25 लाख, डिबेंचर 40 लाख, बँक लोन 10 लाख आणि क्रेडिटर्स 40 लाख. यातल्या कॅपिटलची अमाऊंट जी आहे ती प्रथमतः या ठिकाणी आपण घेतो आहे 50 लाख. त्यानंतर रिझर्व, फ्री रिझर्व म्हणून सिक्युरिटीज प्रीमियम आणि जनरल रिझर्व, त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स या अमाऊंट या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. 50 लाख, 5 लाख, 20 लाख, 25 लाख यांची बेरीज या ठिकाणी आपल्याला दिसते. 1 कोटी रुपये या ठिकाणी बेरीज झालेली आहे आणि त्याच्या 25% अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केली, ती आली 25 लाख रुपये. त्यानंतर ओन फंड, त्या ठिकाणी ओन फंड म्हणजे स्वतःचा असा फंड. स्वतःचा फंड म्हणजेच काय तर कॅपिटल आणि फ्री रिझर्व हा स्वतःचा फंड असतो ओन फंड, तो या ठिकाणी आपण घेतला 1 कोटी. आणि लेस लोन या ठिकाणी आपल्याला लेस करायचं आहे, हाफ लोन लेस करायचं आहे. तर प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी लोनची अमाऊंट जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 10 लाख रुपये. 10 लाखाच्या हाफ अमाऊंट जी आहे ती होते 5 लाख रुपये, म्हणून इथं 5 लाख रुपये आपण काय करतो आहे, वजा करतो आहे आणि अमाऊंट उरलेली आहे 95,000. या दोन्हींची जर तुलना केली 95,000 आणि 25,000 या ज्या अमाऊंट्स आहेत त्यापैकी 25 लाखाची अमाऊंट जी आहे ती काय आहे, लेस अमाऊंट आहे आणि म्हणून ते आपण इथं गृहीत धरतो आहे. आणि 25 लाखांमध्ये आता किती शेअर्स बसणार आहेत त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण सुरुवातीला करणार आहोत.
इथं कॅल्क्युलेशन जे आहे ते या ठिकाणी आपण केलेलं आहे. इथं आपल्याला 50 लाख रुपयांचं इक्विटी कॅपिटल पाहायला मिळतं. त्याच्या 25% आपण बायबॅक करणार आहोत. म्हणून 50 लाखाच्या 25% अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केले आणि त्याला 10ने भागलं, कारण एका शेअरची किंमत जी आहे ती आपल्याकडं बुक व्हॅल्यू म्हणून 10 रुपये आहे. आपण ऑफर प्राईस जी आहे ती काढणार आहोत. म्हणून कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर 1,25,000 शेअर्स या ठिकाणी आपल्याला काय होताना दिसतात ते आपल्याकडं बॉडबॅक्ससाठी आहेत. आणि अमाऊंट जी आहे ती मात्र किती आहे, 25 लाख रुपये आहे. म्हणून एका शेअरच्या वाट्याला किती अमाऊंट येते त्याचं कॅल्क्युलेशन इथं आपण करतोय. 25 लाख अमाऊंट डिवायडेड बाय 1,25,000 शेअर्स. मग आता आपण काय करणार आहोत, 20 रुपयानं या ठिकाणी त्याची ऑफर जी आहे ती कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि 20 रुपयानं ऑफर कॅल्क्युलेट केल्यानंतर शेवटी आता आपल्याला काय करायचे आहे ते जर्नल एंट्री करायच्या आहेत. जर्नल एंट्रीजमध्ये सुरुवातीला आपण इथे जर्नल तयार करून घेऊयात. हे आहे मिस्टर सुमिधा लिमिटेडचं जर्नल. त्यामध्ये एक एक एंट्री या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रॉब्लेममध्ये ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, प्रथमतः त्या स्टेप घ्यायच्या आहेत आणि नंतर बायबॅकची प्रोसेस करायची आहे. त्यामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा आपण इन्व्हेस्टमेंटचे सोल्ड केलेले आहेत त्याची एंट्री करणार आहोत. इथं 1 नंबर मी या ठिकाणी घेत आहे. 1 नंबरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सोल्ड करत असतानाची जी काही एंट्री असेल ती या ठिकाणी घेतो. इन्व्हेस्टमेंट आपल्याकडं टोटल 50 लाखांचे आहेत आणि त्यापैकी 70% इन्व्हेस्टमेंट काय केलेले आहेत, विकलेले आहेत 10% प्रॉफिटनं. मग प्रथमतः 50 लाखाच्या 70% अमाऊंट जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करून घेऊयात. 50 लाखाच्या 70% अमाऊंट येते 35 लाख रुपये आणि 35 लाखावरती परत 10% प्रॉफिट जर काढला तर तो येतो 3,50,000. म्हणजेच अशी टोटल 35 लाख आणि 3,50,000 मिळून 38,50,000ची इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे. म्हणून एंट्री प्रथमतः करतोय. बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट, इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट आणि अमाऊंट जी आहे ती येते 70%नं 35 लाख आणि 3,50,000 त्यावरती 10%ने येणारा प्रॉफिट. असे मिळून या ठिकाणी आपल्याला अमाऊंट काय करायचे, द्यायचे. म्हणून परत खाली इथं म्हणणार आहोत टू इन्व्हेस्टमेंटच्या नंतर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. मग आता या ठिकाणी आपल्याला अमाऊंट द्यायची आहे. इन्व्हेस्टमेंट 70%नं जे आहे येते 35 लाख रुपये. म्हणून इथं आपण रेकॉर्ड करतोय 35 लाख. त्यानंतर या 35 लाखावर 10% प्रॉफिट, तो येतोय 3,50,000. म्हणून इथं आपण अमाऊंट रेकॉर्ड केली 3,50,000 आणि या दोन्हींची मिळून बँक अकाउंटला आपल्याला पैसे जे आहेत ते मिळालेत 38,50,000. म्हणून या ठिकाणी आपण काय केलं, 38,50,000चं रेकॉर्डिंग केलं. खाली आपण त्याला नॅरेशन देणार आहोत. बिंग इन्व्हेस्टमेंट सोल्ड. पहिला ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपला झालेला आहे इन्व्हेस्टमेंट सोल्ड केल्याचं. यानंतर दुसरा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. इथं 8% प्रेफरन्स शेअर्स जे आहेत 100 रुपयाचा 5% प्रीमियमनं काय केलेले आहेत, 3,000 प्रेफरन्स शेअर्स इश्यू केलेले आहेत. त्याची आता एंट्री या ठिकाणी आपण घेणार आहोत. जर्नलमध्ये आपण एंट्री करूयात. एंट्री आपली होते बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट. आता त्यामध्ये काय प्रेफरन्स शेअर्स काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. ते किती रुपयाचे आहेत आणि त्यावरचं प्रीमियम आहे ते टोटल केल्यानंतर इथं आपण बँक अकाउंटच्या समोर लिहिणार आहोत. प्रथमतः आपण लिहितोय 8% प्रेफरन्स शेअर्स, 8% प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट. याची अमाऊंट प्रथमतः इथं आपण कॅल्क्युलेट करूयात की 3,000 शेअर्सची 100 रुपयानं अमाऊंट जी आहे ती येते 3 लाख रुपये. म्हणून आपण इथं ती अमाऊंट रेकॉर्ड करतोय 3 लाख. त्यानंतर त्यावरती प्रीमियम आहे म्हणून आपण इथं खाली म्हणतोय टू
सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट, सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट 3 लाखावरती आपल्याला प्रीमियम जे आहे ते प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. किती टक्के प्रीमियम आहे तर 5% प्रीमियम आहे. म्हणून 5% या ठिकाणी आपण अमाऊंट कॅल्क्युलेट केली तर ती येते 1,50,000. म्हणून आपण इथं प्रीमियमची अमाऊंट लिहिली 1,50,000. आता या ठिकाणी आपल्याला टोटल अमाऊंट मांडायची आहे. इथं जे आहे 3,000 प्रेफरन्स शेअर्स जे आपण काय केलेले आहेत, घेतलेले आहेत, त्या 3,000 प्रेफरन्स शेअर्सची 3,000 गुणिले 100 याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करूयात. आणि त्याची अमाऊंट येते 30 लाख रुपये. 30 लाख आणि हे आलेलं त्यावरती प्रीमियम 1,50,000. अशा पद्धतीनं टोटल अमाऊंट जी आहे ती होते 31,50,000 आणि ती आपण बँक अकाउंटमध्ये इथं लिहिणार आहोत. अगोदर आपण कॅल्क्युलेशन जे केलं होतं त्यामध्ये 3 लाख रुपयेच घेतले होते, पण प्रत्यक्ष मात्र कॅल्क्युलेशन 3,000 शेअरचं 100 रुपयानं केल्यानंतर ते येते 30 लाख रुपये. म्हणून 30 लाख आणि 1,50,000 यांची टोटल 31,50,000 या ठिकाणी आपण बँक अकाउंटमध्ये काय करतो आहे, रेकॉर्ड करतो आहे. त्यानंतर पुढची एंट्री जी आहे ती आहे डिबेंचर्सची. डिबेंचर्ससुद्धा या ठिकाणी आपण काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. त्यासाठी स्टेपमध्ये आपल्याला दिलेलं आहे. 2,000 डिबेंचर्स इश्यू केले. 10% डिबेंचर्स आहेत किंवा 10% त्याचं इंटरेस्ट रेट आहे. 100 रुपयाचं एक डिबेंचर्स आहे आणि ते सुद्धा 10% प्रीमियमनं. 2,000 गुणिले 100 याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते येतं 2 लाख रुपये. आणि त्याचं पुढचं जे काही अमाऊंट आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायची. 2 लाखावरती 10% अमाऊंट जर आपण कॅल्क्युलेट केली तर ती येते 20,000 रुपये. म्हणून आपण या ठिकाणी अमाऊंट जी आहे ती काय करतो आहे, रेकॉर्ड करतो आहे किंवा त्याची एंट्री करतो आहे. बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट, डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट टू प्रीमियम ऑन डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट, प्रीमियम ऑन डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट. आता यामध्ये आपण अमाऊंट लिहितोय. इथं अमाऊंट येते 2 लाख रुपये. त्यानंतर 2 लाखावर 10% अमाऊंट आहे ती येते 20,000 रुपये. म्हणून आपण इथं अमाऊंट कॅल्क्युलेट करतोय 20,000 आणि यांची टोटल जी आहे ती टोटल होते 2,20,000 बँक अकाउंटला. म्हणून आपण इथं अकाउंटला टोटल लिहिलेले आहे. त्यानंतर नॅरेशन देतोय बिंग डिबेंचर्स issued or buyback त्यानंतर चौथी एंट्री या ठिकाणी आपण करतोय. चौथी एंट्री जी आहे ती असणार आहे आपला क्लेम. क्लेमचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ते क्लेमचं कॅल्क्युलेशन करत असताना आपण जे काही वर्किंग नोट काढलेले आहे ते वर्किंग नोटचं सुरुवातीला आपल्याला आधार घ्यायचं आहे. इथं टोटल आपण कॅल्क्युलेशन केलं होतं की 25 लाख रुपये काय केले जाणार आहेत, बायबॅकसाठी दिले जाणार आहे. आणि एका शेअरची अमाऊंट जी आहे ती आपल्या बुक व्हॅल्यूमध्ये 10 रुपये आहे. मग 10 रुपयानं जर कॅल्क्युलेशन केलं तर आता ते 20 रुपये त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे 10 रुपये एक्स्ट्रा अमाऊंट आपल्याला काय करावी लागणार आहे, द्यावी लागणार आहे. एक्स्ट्रा जी अमाऊंट दिली जाणार आहे ती असणार आहे त्यावरचं प्रीमियम. आणि म्हणून इथं आपण एंट्री करणार आहोत त्या प्रीमियमसहित 25 लाखाची. 25 लाखाच्या हाफ अमाऊंट जी आहे ती कॅपिटलची असेल आणि हाफ अमाऊंट ही प्रीमियमची असेल. म्हणून इक्विटी कॅपिटल अकाउंट डेबिट एंट्री करतो आपण. इक्विटी कॅपिटल अकाउंट डेबिट
25 लाखाच्या निम्मी अमाऊंटच्या हे ती इथे येईल 12,50,000. त्यानंतर प्रीमियम ऑन कॅपिटल इक्विटी कॅपिटल अकाउंट डेबिट ते येईल 12,50,000. आणि शेवटी अशी टोटल अमाऊंट जी आहे ती या ठिकाणी आपण काय करतोय, इक्विटी शेअर होल्डरला देणार आहोत ती 25 लाखाची. म्हणून इथं म्हणतोय टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट आणि अमाऊंट शेवटी इथं करतोय 25 लाख. ही 25 लाखाची अमाऊंट या ठिकाणी आपण काय केलेली आहे इथे घेतलेली आहे. हा झालेला आहे आता आपला क्लेम. म्हणून इथं आपण रेकॉर्ड करतोय बिंग क्लेम ऑफ बायबॅक. हा क्लेम या ठिकाणी आपला काय झालेला आहे, क्लिअर झालेला आहे. क्लेम झाल्याच्या नंतर आता आपल्याला CRR तयार करायचा आहे. टोटल CRR जो आहे तो तयार करण्यासाठी आता आपल्याला इथं 7,50,000ची आवश्यकता या ठिकाणी भासते. म्हणून 7,50,000चा क्लेम जो आहे तो जनरल रिझर्वमधून या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि म्हणून एंट्री इथं आपण करतोय जनरल रिझर्व अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 7,50,000 टू CRR अकाउंट क्रेडिट, टू CRR अकाउंट क्रेडिट 7,50,000. इथं आपण त्याला नॅरेशन देणार आहोत बिंग CRR क्रिएटेड. त्यानंतर पुढची एंट्री या ठिकाणी आपण करणार आहोत. आपला असलेला जो काही क्लेम आहे तो आता आपण इक्विटी शेअर होल्डरला या ठिकाणी देणार आहोत. म्हणून इक्विटी शेअर होल्डरला पेमेंट देण्यासाठीचा जो काही क्लेम आहे त्याची एंट्री या ठिकाणी आपण करतोय किंवा डायरेक्टली अमाऊंट जी आहे ती इक्विटी शेअर होल्डरच्या बँक अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून एंट्री करतोय इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट. टोटल आपण अमाऊंट त्यांना प्रीमियमचं देणार आहोत 25 लाख. म्हणून आपण इथं अमाऊंट रेकॉर्ड करतोय 25 लाख टू बँक अकाउंट क्रेडिट. इक्विटी शेअर होल्डरच्या बँक अकाउंटला आपण ही रक्कम काय केलेली आहे, ट्रान्सफर केलेली आहे. म्हणून आपण रेकॉर्डिंग केलं आहे इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. अमाऊंट आहे 25 लाख आणि खाली आपण नॅरेशन देतोय बिंग क्लेम सेटल्ड ऑफ बायबॅक. त्यानंतर पुढची एंट्री जी आहे ती आपल्याला करायची आहे ती म्हणजे जे प्रीमियम आपण दिलेलं आहे 25 लाखाचं, ते 25 लाखाचं प्रीमियम कशा पद्धतीनं ॲडजस्ट केले 12,50,000चं प्रीमियम जे आहे ते आपण देत असताना कशा पद्धतीनं काय केलेलं आहे, दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आणि म्हणून शेवटची एंट्री या ठिकाणी आपण करतोय प्रीमियम पेड केल्याची. टोटल 12,50,000 रुपये जे आहे ते पेड करत असताना सिक्युरिटीज प्रीमियम आणि जनरल रिझर्व या दोनही घटकांचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. सिक्युरिटीज प्रीमियमचा जर आपण विचार केला तर टोटल 5,35,000 रुपये या ठिकाणी सिक्युरिटीज प्रीमियमचे आपल्याकडे आहेत. आणि उर्वरित रक्कम जी असेल ते 7,15,000चे आपण जनरल रिझर्वमधून काय करणार आहोत, यूज करणार आहोत. म्हणून एंट्री करतोय सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डेबिट अमाऊंट या ठिकाणी आपल्याकडं अवेलेबल आहे 5,35,000. म्हणून आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतोय 5,35,000. त्यानंतर जनरल रिझर्व अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट
उर्वरित जी काही रक्कम आहे 7,15,000ची ती या ठिकाणी आपण जनरल रिझर्वमधून घेतो म्हणून इथं रेकॉर्ड करतो आहे 7,15,000 आणि अशी टोटल 12,50,000ची जी काही अमाऊंट आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि तिला आपण नाव देतो आहे टू प्रीमियम ऑन बायबॅक अकाउंट. बायबॅक अकाउंट क्रेडिट 12,50,000. अशा पद्धतीनं बायबॅकचं जे काही प्रीमियम असेल ते सुद्धा आता ॲडजस्ट झालेलं आहे. एंट्रीमध्ये सर्वात सुरुवातीला पहिली एंट्री आपण केली बायबॅक करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे ते इन्व्हेस्टमेंट विकलेले आहेत. 35 लाखाचे इन्व्हेस्टमेंट विकल्यात, 10% त्यामध्ये प्रॉफिट आला, अशी टोटल अमाऊंट आली 38,50,000. त्यानंतर नवीन प्रेफरन्स शेअर्स आहेत, फ्रेश प्रेफरन्स शेअर्स इश्यू केलेले आहेत. त्यानंतर डिबेंचर्स जे आहेत ते इश्यू केलेले आहेत. 20 लाखाचे डिबेंचर्स आणि 2 लाखाचे डिबेंचर्स आणि 20,000 रुपये त्यावरती प्रीमियम, असे 2,20,000ची अमाऊंट आपल्याला डिबेंचर्समधून मिळालेली आहे. त्यानंतर आपण क्लेम या ठिकाणी केलेला आहे की आपल्याला किती रक्कम द्यायची आहे. त्यामध्ये टोटल 25 लाखाची अमाऊंट जी आहे ती आपल्याला पेड करायची. त्यामध्ये 1,25,000 जे आहेत ते इक्विटी कॅपिटल आहे आणि 1,25,000ची अमाऊंट जी आहे ती काय आहे त्यावरती प्रीमियम आहे. कारण आपण वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेशन केलेलं आहे, त्यामध्ये टोटल 20 रुपये त्यांना द्यायचे आहेत. 10 रुपये ही आपल्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे, म्हणजेच उर्वरित 10 रुपये जे आहे ते त्यावरती प्रीमियम आहे. अशा पद्धतीनं 25 लाख रुपयांचा क्लेम या ठिकाणी केलेला आहे. 25 लाखांचा क्लेम करत असताना त्यामध्ये आता आपल्याला CRR उभा करायचा आहे. त्यामध्ये जनरल रिझर्व जे आहे ते जनरल रिझर्वची अमाऊंट यूज करायची. उर्वरित रक्कम जी आहे ती 7,50,000ची या ठिकाणी आपल्याला काय करावी लागते, CRRमधून घ्यावी लागणार आहे किंवा 7,50,000चा CRR उभा करणार आहोत. म्हणून एंट्री आपण केली जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू CRR अकाउंट क्रेडिट 7,50,000. त्यानंतर आपण इक्विटी शेअर होल्डरची जी काही अमाऊंट आहे ती आता त्यांना पेड करत आहोत म्हणून एंट्री केली इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 25 लाख टू बँक अकाउंट क्रेडिट 25 लाख आणि शेवटी जो काही प्रीमियम आपण दिलेला आहे 12,50,000चा तो या ठिकाणी ॲडजस्ट करतो आहे सिक्युरिटीज प्रीमियम आणि जनरल रिझर्व अकाउंटमधून. सिक्युरिटीज प्रीमियमचे आपल्याकडं अमाऊंट झालेले आहे 5,35,000. उर्वरित रक्कम जे हे 7,15,000 ती या ठिकाणी जनरल रिझर्वमधून आपण काय केलेले आहे, यूज केलेले आहे किंवा घेतलेले आहे आणि असा टोटल 12,50,000चा जो काही प्रीमियम आहे तो या ठिकाणी आपण ॲडजस्ट केलेला आहे. तर अशा पद्धतीने ही बायबॅकची प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी संपलेली आहे. हा प्रॉब्लेमसुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.